टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक. खरं तर आपण पाहिलं तर मागच्या 5 दिवसात अनेक नेते मंडळी त्यांना भेटायला गेलेली आहे आणि अशातच आज सकाळी छत्रपती संभाजीनगरचे माजी खासदार आणि MIMचे नेते इम्तियाज जलील हे देखील त्यांना भेटायला गेले आहेत. त्यांच्यासोबत काँग्रेसचे देखील खासदार होते कल्याण काळे. इम्तियाज जलील हा मराठवाड्यातील आधुनिक निजाम आहे आणि त्यामुळे तो त्या आंदोलनाचं पावित्र्य खराब करेल असं मला वाटतं. निश्चितपणे त्याच्याजवळही या आंदोलनाविषयी स्पष्ट भूमिका नाही आहे आणि त्याच्यामुळे त्याने आंदोलनाचा जाण्याचा हेतू हा राजकीय आहे आणि त्यामुळे त्याची भूमिका खऱ्या अर्थानं तिथं स्पष्ट झाली तरच मी म्हणेल की खऱ्या अर्थानं तो समर्थन देण्यासाठी गेला. आपण पाहिलं तर मागच्या 5 दिवसात यापूर्वी सुद्धा अनेक नेते त्यांना भेटायला गेले, मात्र ठोस भूमिका कोणाची दिसत नाही स्पष्ट. महायुतीने सरकारने योग्य अशी ठोस भूमिका मध्ये स्पष्ट निर्णय तसा दिलेला आहे की महायुतीचा खरं तर एक भूमिका समोर आलेली आहे, परंतु विरोधकांची भूमिका आजही स्पष्ट झालेलं नाही आणि विरोधकांमधले उभाटाचे नेते आणि शरद पवार गटाचे नेते वारंवार जाऊन माननीय जरांगेंना या आंदोलनात जाऊन समर्थन देण्याचा प्रयत्न करतात, तिथं जातात, पण भूमिका स्पष्ट करत नाही आहे. आणि त्यामुळे तुम्हाला तर चित्र दिसलंच असं ना उबाटाचं की अंबादास दानवेंची काय फजिती झाली. माननीय विरोधी पक्षनेते बोलू शकले नाही, स्पष्ट भूमिका घेऊ शकले नाही. हे आपण वारंवार हे मीडियावर दिसतं आहे, परंतु असेच हे या आंदोलनाला खऱ्या अर्थानं समर्थन देण्यासाठी जर गेले असते तर निश्चितपणे यांनी यांच्या भूमिका स्पष्ट केल्या असत्या. परंतु जे उबाटाचे नेते आहेत, शरद पवार गटाचे नेते आहेत, यांनी जे लूट या महाराष्ट्राची केली, यांनी ज्या महाराष्ट्रात चोऱ्या केल्या, या खऱ्या अर्थानं या मुख्यमंत्र्यांनी त्या चोऱ्या सगळ्या बाहेर काढलेल्या आहे, त्या उघड्यावर काढलेल्या आहे आणि त्यामुळे हे सगळी खऱ्या अर्थानं लूट करणारी टोळी आहे. ही आंदोलनाचा गैरफायदा घेण्यासाठी आणि खोटं समर्थन दर्शवण्यासाठी हे या मोर्चाला भेटी द्यायला जातात. आज माननीय जरांगेंना भेटी द्यायला जातात. मी जरांगे भाऊंना विनंती करेल की आपल्याला ही जी राजकीय मंडळी भेटायला येतात त्यांना त्यांची भूमिका त्याच मंचावर मीडियासमोर स्पष्ट करायला लावा, म्हणजे हे तिथे कितपर्यंत थांबतील. कारण तुम्ही बघितली एका उभाट्याच्या नेत्याची भूमिका आणि त्याच्यामुळे ती झालेली फजिती, त्यामुळे तुम्ही सगळ्यांनाच भूमिका स्पष्ट करायला लावा ना, म्हणजे महायुतीच्या नेत्यांनासुद्धा आणि विरोधी पक्षातल्या नेत्यांनासुद्धा, म्हणजे दूध का दूध पाणी का पाणी हे स्पष्ट होऊन जाईल महाराष्ट्रासमोर. आणि जे तुम्हाला भोंदू भेटायला येतात त्या भोंदूगिरींना तुम्ही जॉब विसरसाल आणि ही तुमच्याबरोबर आलेली मोर्चातली जी भोळी भाबडी माणसं आहे, न्यायाच्या अपेक्षित या मोर्चात आली, त्यांनाही सुद्धा हे पितळ या विरोधी पक्षांचं उघडं पडलेलं दिसेल. म्हणजे कुठेतरी आंदोलनाच्या आडून हे राजकीय पोळी भाजण्याचा डाव विरोधकांकडून साधला जातो. निश्चित बदला घेण्याचा, मुख्यमंत्र्यांचा बदला घेण्याची भूमिका या उद्धव ठाकरे गटाच्या नेत्यांमध्ये आणि शरद पवारच्या गटांच्या नेत्यांमध्ये हा स्पर्धा लागलेली की या मुख्यमंत्र्यांचा कोण बदला घेतं, परंतु हे मुंगेरीलाल के हसीन सपने. संजय राऊतांनी असं म्हटलं की देवेंद्र फडणवीस यांना अडचणीत आणण्यासाठी भाजपचा एक गट दिल्लीमध्ये सक्रिय झालेला आहे, असा दावा संजय राऊतांनी केला. तुम्ही कसं पाहताय? संजय राऊत एक वायफळ बडबड करणारं व्यक्तिमत्व आहे. खरं तर कोणत्याच गोष्टीचं गांभीर्य त्या व्यक्तीला नाही आहे. आज महाराष्ट्र एक मोठ्या प्रश्नाच्या उंबरठ्यावर गंभीर झालेला आहे, ह्याची गांभीर्यता त्याला आलेली नाही आहे. रोज वायफळ बडबड करणारा संजय राऊत आज का मोर्चाच्या समर्थनार्थ काही बोलत नाही किंवा त्यांची भूमिका स्पष्ट करत नाही. त्यांची भूमिका तर कधी स्पष्ट केली नाही आणि वायफळ बडबड डायव्हर्शन देण्याचं काम करत आहे. त्यामुळे निश्चित मोर्चावर बोलावं, मोर्चाच्या बद्दलची भूमिका स्पष्ट करावी, यावर गांभीर्याने चर्चा करण्याची ताकद संजय राऊत आणि संजय राऊताच्या पक्षामध्ये नाही आहे. हे पळपुटी लोक आहेत आणि त्यामुळं हे काय महाराष्ट्राला तारणार आहे.
आपण जर पाहिलं तर मागच्या 5 दिवसापासून समाज जो आहे तो न्यायाची अपेक्षा करत आहे. दुसरीकडे नेते भेटायला जात आहे. तुम्ही जरांगे पाटलांना काय सल्ला देणार आहे किंवा काय विनंती करणार आहात या संदर्भात? ते नेत्यांच्या भेटीगाठी सध्या सुरू आहेत. मी तर खरं तर जरांगे पाटील खरं तर मराठा समाजाचं एक मोठं नेतृत्व आज आंदोलनाच्या रूपाने उभारले गेलेलं आहे आणि निश्चितपणे आज सर्व समाज त्यांच्या पाठीशी आहे आणि त्यामुळे एवढ्या मोठ्या नेतृत्वाला मी काही सांगू इच्छित नाही, पण मला जी भावना वाटते ती त्यांच्यापुढं व्यक्त करतो की खऱ्या अर्थानं प्रत्येक नेत्याची भूमिका ही स्पष्ट झाली पाहिजे. तुम्हाला भेट्यासाठी येणाऱ्या हे खोटा सहानुभूती ची आव आणणारे हे नेत्यांना सहानुभूती नको. ह्या मोर्चाला खऱ्या अर्थानं आपली भूमिका स्पष्ट करून समर्थन हवं आहे, पण एकाजवळ खऱ्या अर्थानं भूमिका स्पष्ट करून समर्थन देण्याची ताकद नाही आहे आणि त्यामुळंच आपल्याला भेटायला येणारी ही सगळी दोतोंडाची नेते आहेत आणि त्यामुळे तुम्ही खऱ्या अर्थाने या नेत्यांना जॉब विचारला पाहिजे. फक्त हे तुम्ही म्हणताय की आता हे फक्त हे भेटायला जातात, यांची भूमिका स्पष्ट नाही. खरं तर यांची भूमिका घेऊन तिथं गेलं पाहिजे. सहानुभूती नाही पाहिजे या मोर्चाला सहानुभूती नाही पाहिजे. जरांगे पाटील सहानुभूतीसाठी नाही बसले, न्यायासाठी बसले. न्याय अपेक्षित आहे आणि त्यांना सर्व नेत्यांकडनं ते समर्थन पाहिजे जे त्यांची मागणी आहे. त्याच्यावर त्यांनी बोललं पाहिजे. जे नेते येतात की त्या मागणीला एकतर ठोसपणे समर्थन दिलं पाहिजे, नाही तर काही भूमिका त्यांनी मांडली पाहिजे. भूमिका मांडत नाही, समर्थन देत नाही, सहानुभूती कशासाठी दाखवतात? ते का पेशंट आहे का? सहानुभूती नका देऊ. मोर्चाला न्यायाची अपेक्षा आहे. गोरगरीब मराठवाड्यातला इतर ठिकाणातला मराठा समाजातील बांधव आज मुंबईच्या रस्त्यावर उतरलेला आहे, त्याला न्यायाची अपेक्षा आहे. ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.